श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. मंडळी बघा, श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी ही 23 ऑगस्ट 2026 रोजी आलेली आहे. आता पुत्रदा एकादशीला किंवा सर्वसामान्यपणे प्रत्येक एकादशीला भक्त मंडळी भाविक हे एकादशीचा उपवास करतात आणि द्वादशीला म्हणजे बारशीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर बघा, आता ही जी पुत्रदा एकादशी आहे, ह्या पुत्रदा एकादशीला उपवास कधी करायचा आहे, श्रावण पुत्रदा एकादशीचा उपवास कधी पाळायचा आहे, ती माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच त्यानंतर उपवास करू शकताय, धरू शकताय. बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट, श्रावण पुत्रदा एकादशीला काय करायचं आहे, तर या दिवशी सकाळ लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूसमोर उपवास करण्याचा संकल्प करायचा आहे. आपल्या देवाऱ्यात भगवान विष्णूची मूर्ती आणि फोटो स्थापित करायचा आहे. त्यांना पिवळी फुले, तुळशीची पानं, फळे अर्पण करायचे. विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकादशी उपवासाची कथा वाचायची आहे किंवा ऐकूसुद्धा तुम्ही शकता. त्यानंतर निर्धारित पारायणाच्या वेळी भगवान विष्णूची पूजा करून उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. बघा, आता या दिवशी उपवास कधी पाळायचा आहे, तर ते श्रावण पुत्रदा एकादशीचा उपवास या दिवशी कधी पाळायचा आहे, तर बघा, पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी 23 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2 वाजता सुरू होईल आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4:18 संपेल. उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत हे 23 ऑगस्ट रोजी पाळले जाईल. त्यामुळे सर्व भक्तांनी 23 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत पाळायचे आहे. आता बघा, हे व्रत पाळल्यानंतर, उपवास पाळल्यानंतर सोडायचा कधी, यावरचा सविस्तर माहितीपर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती वेगळा बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. तर अशा सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीराम.